अरे वेद अजून आला नाही. कालपासून दिसतच नव्हता. आधी तर तो सगळ्या बनवायला यायचा. त्याच्या आईने नवीन मोबाईल घेतला आहे आणि त्याने त्याच्यामध्ये भारी भारी गेम डाउनलोड केले आहेत. आम्हाला खेळायला सुद्धा देत नाही. अरे त्या गेम पेक्षा तर आपला क्रिकेटच भारी. हो, यामध्ये जशी मजा येते तशी त्यामध्ये नाही. तिथे भांडतं तरी येतं पण तिथे नाही. आता ते जाऊ दे, मग तो येणार आहे का नाही? भारी भारी गेम सोडून आपल्यासोबत येईल का तो? म्हणजे तो आता आपल्यासोबत खेळणार नाही. आता तो येणारच नाही तर आपणच खेळू. आता आपल्या ग्रुपचं नाव पण चेंज करूया. आम्ही 5 नाही तर आम्ही चार. ए आई, मी खेळायला चालले. यस, मी जिंकलो. काय रे वेद, नुसतं मोबाईलवर गेम खेळत असतोस. तुझे फ्रेंड्स बघ बाहेर किती मस्त क्रिकेट खेळतायत. ए तू नको सांगू मला. तू जा तुझी खेळायला, मी माझं बघीन. ते अजूनही खेळत आहेत. त्यापेक्षा माझा गेमच भारी. एवढ्या उन्हात काय खेळतात? हे बघ माझ्याकडे किती भारी भारीचे गेम आहेत. असू दे, तू खेळ. हा हा हा. आता माझ्याकडे मोबाईल आहे ना, म्हणून रडू नका. असू दे. अरे येणार आहे खेळायला. नाही, मी येणार नाही. पुढच्या रविवारी बाजूच्या बिल्डिंगच्या पोरासोबत आपली मॅच आहे रे. असू देत, पण मी येणार नाही म्हणजे नाही. तुझं तू गेम खेळ, आम्ही नाही येणार. ऐक ना, तू नंतर गेम खेळ. आता ये ना आमच्या सोबत खेळायला. नाही, नंतर मग आईला मोबाईल लागतो मावशीला कॉल करायला. मग नंतर मग मला फोन भेटत नाही, म्हणून मी आताच गेम खेळून घेतो. नंतर जर तू बॅटिंग करायला आलास तर मिळणार नाही. नको मला बॅटिंग. त्यापेक्षा तर यामध्ये मला वारंवार बॅटिंग भेटत असते. क्रिकेट नंतर आम्ही पोहायला जाणार आहेत. मग तर येशील ना. पोहण्याचा पण गेम आहे यामध्ये. आणि जे जे तुम्ही गेम खेळता ते सर्व गेम आहे यामध्ये. हो का, मग आम्हाला पण देशील का खेळायला? चिंटू, तो आपल्यासोबत नाही खेळत, आपण कशाला जायचं त्याच्याकडे? अरे आपण जाऊया ना त्याच्याकडे. त्याच्याकडे भारी भारी गेम आहेत. माझा दादा पण खेळतो. तुला जर त्याच्यासोबत खेळायचं असेल ते खेळ. आम्ही चाललो. चला. त्यापेक्षा माझा गेमच भारी. आज खेळायला काही मज्जाच नाही आली. आठवतंय वेद कसा सिक्स मारायचा? आणि आऊट झाले की कसा रागावायचा. आपला बेस्ट फ्रेंड होता तो. मोबाईलमुळे आपल्यापासून दूर गेला आहे रे. मोबाईलमुळे तो आपल्याला विसरला. बघितलंस कसं बोलत होता आपल्याशी. चला आता आपणच खेळूया. आपण एक काम करूया, त्याला परत आपल्यासोबत खेळण्यासाठी काहीतरी आयडिया करूया. म्हणजे तो गेम सोडून परत आपल्यासोबत येईल. हो, असंच काहीतरी करूया. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय आयडिया? इकडे या सांग. आणि असं झालं नाही तर? तू गप्प बस, आम्ही जे सांगतो ते ऐक. चला तर मिशन. अरे यार, आज तुझ्यामुळे हरलो. वेद असता तर आज आपण जिंकलो असतो. आता वेदला आपल्या खेळायची गरज नाही. तर त्याच्याशिवाय आपण मॅच जिंकू. त्याला जसा सिक्स मारता येतो ना तसा कोणालाच येत नाही. तुला तर नाहीच नाही. आपली आयडिया काम करते. त्याला खेळायचं वाटतंय. वापस गेलाय. मी बोललो होतो नाही आयडिया काम करणार नाही. तुझ्या मलाच झालं. चला आता सोड घरी जाऊ.
हाय फ्रेंड, हाय. आम्ही ना त्या बाजूच्या घरी आजपासून शिफ्ट झालो आहोत. तर इथे माझं कुठे ओळखीचं नाही. तर मी बघितलं तर तू इथे एकटाच बसलास. हो का? तू असा एकटा का बसलास? तुझे कोणी फ्रेंड नाही आहेत का? आहेत ना. आधी जिथे मी राहायचो ना तिथे माझे खूप फ्रेंड्स होते. आम्ही रात्र दिवस फक्त मज्जाच करायचो. तुला माहिती आहे आम्ही क्रिकेट भारी खेळायचो. तर आत्ताच एक आम्ही टुर्नामेंट जिंकलो आहे. खूप भारी आहेत तुझे फ्रेंड्स रे. पण आता इकडे शिफ्ट झाल्यापासून मला आधीसारखी मज्जाच करता येत नाही. माझे पण फ्रेंड्स आहेत, आमच्यासोबत खेळू शकतोस. खरंच? हो, सकाळी बाजूच्या ग्राउंडवरती आम्ही तिथेच असतो. नक्की. चल भेटूया. त्याच्या आईने मोबाईल देऊन त्याला सुखी केली हो जाम. अरे जाम वाई गेला हो मोबाईल. क्रिकेट खेळायला पण मज्जा येत नाही. हो. सॉरी ते मला निघायला उशीर झाला. ते माझ्या मामाचे कॉल आलते ना माझ्या मोबाईलवर, म्हणून मला निघायला उशीर झाला. हा कोण? हा सिद्धेश, जोशी काकूच्या इथे नवीन राहायला आला. काल मी त्या बाकावर बसलो होतो ना, मला तिथे भेटला. त्याचं इथे कोणी ओळखीचं नाही ना, म्हणून तो आता आपल्यासोबत खेळायला आला. तसंही वेद आता आपल्यासोबत खेळत नाही ना, हाच आपला वेद. ठीक आहे, आजपासून आम्ही तुझे फ्रेंड्स. थँक्यू. चला खेळूया. माझा मोबाईल इथे ठेवू का? तुझ्याकडे मोबाईल पण आहे? हो. मग तू क्रिकेट खेळायला का आलाय? म्हणजे ज्यांची त्या मोबाईल आहे त्यांनी क्रिकेट नाही खेळायची का? पण मोबाईलमध्ये किती भारी भारी गेम आहेत. मग तू क्रिकेट खेळण्यामध्ये काय मजा आहे? मोबाईल हा मला गेम खेळण्यासाठी नाही दिला आहे, तर माझे ऑनलाईन क्लासेस असतात ना म्हणून दिला आहे. आणि मोबाईलमध्ये गेम खेळण्यात काय मजा? बाहेर मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याची मजा आहे ती. आमचा एक मित्र आहे वेद, म्हणून तो आधी आमच्यासोबतच खेळायला असायचा. पण जेव्हापासून त्याच्या आईने नवीन मोबाईल घेतला आहे तेव्हापासून तो आमच्यासोबत खेळायला येतच नाही. माझे पप्पा म्हणतात मोबाईलमुळे जरी जग जवळ आलं तरी माणसे लांब होतात, म्हणून मोबाईलचा जेवढा वापर आहे तेवढाच करायचा. हो बरोबर आहे, म्हणूनच आमचा वेद जवळ असून दूर गेला आहे. हो ना. मी मोबाईलवर गेम सुद्धा खेळतो जेव्हा माझ्यासोबत कुणी नसतं तेव्हा. जेव्हा माझ्यासोबत माझे मित्र असतात तेव्हा मी मोबाईलला पूर्ण विसरतो. आता मी ते नवीन आहे ना, म्हणून आईने मला मोबाईल घेऊन पाठवला. नाही तर मी क्रिकेट खेळायला येताना मोबाईल आणतच नाही. आता जर मी त्या मोबाईलवर गेम खेळत असतो तर तुमच्यासारखे मित्र भेटले असते का? हो ना. आता खेळूया. आता वेळ नसला तरी चालेल. आता आपल्याकडे सिद्धेश आहे. कर दे धमाका, सब देखें आज तमाशा. तू कर दे धमाका, हर बॉल को दे तमाचा. दे चौका दे छक्का, आज हो जाए धूम धड़का. 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 हा गेम जिंकून माझा काय फायदा, जेव्हा की माझे खरे मित्रच माझ्यासोबत नाहीत. मी पण येऊ खेळायला? वेद, तू खरंच आला? मी माझ्या मोबाईल मध्ये इतका गुंतलो की माझे खरे मित्र विसरलो. काही नाही रे, तुम्हाला तेच खूप आहे. तुझ्याशिवाय गेम अपूर्ण आहे रे. हा कोण? मी सिद्धेश, इथे नवीनच राहायला आलो आहे. तुझे मित्र फक्त तुझंच नाव घेत आहेत. तुला खूप चांगले मित्र मिळाले आहेत. असे मित्र कमवणं खूप भाग्य लागतं, असे माझे पप्पा म्हणतात. मित्रांसोबत वेळ घालवला की दिवस छान जातो. हो खरंच आहे. हे बघ वेद, तू मोबाईलवर गेम खेळतोस काही वाईट नाही, पण त्याला एक लिमिट आहे. आजकाल सगळी मुलं मोबाईल गेम खेळून वेडी होत आहे. हो, मी बघितलंय टीव्ही. आता आपला जुना मित्र परत आलाय, तर गेम जोरात करूया. आता मोबाईल गेम नाही, रिअल गेम. हो जाए धूम धड़का. चौका दे छक्का, आज हो जाए धूम धड़का.
आज तमाशा तू कर